नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघत आहोत की महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे या ठिकाणी सरळ सेवा भरतीच्या जवळपास सर्व परीक्षांचे या ठिकाणी ज्या एक्झाम आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु MPSCकडून अजून कुठलीही अपडेट याच्यासाठी आली नव्हती. परंतु आता MPSCनं 26 तारखेला या ठिकाणी आपण पाहू शकतो 26 सप्टेंबरला एक नवीन नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्याच्यानुसार या ठिकाणी आपण जर बघितलं तर MPSC राज्यसेवा 2025, MPSC राज्यसेवा 2025 आणि कंबाईन ग्रुप बी 2025 पूर्वपरीक्षा या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्याच्या संबंधितील GR या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले त्याची आपण पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही GR पाहू शकता. GR मी तुम्हाला इथे ॲड करून दिलेला आहे. 26 सप्टेंबर 2025चा GR हा MPSCकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. शुद्धीपत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. जर याच्यामध्ये विषय आपण बघितला तर परीक्षेच्या आयोजनाच्या सुधारित दिनांकाबाबत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. दोन्ही परीक्षांचा या ठिकाणी तुमच्या जे तारीख आहे पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 आणि जाहिरात क्रमांक 0/2025 दिनांक 18 मार्च 2025. राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही परीक्षा या ठिकाणी तुमच्या पुढे ढकलण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते या ठिकाणी संदर्भ बघू शकता. शासनपत्र सामान्य प्रशासन विभाग क्रमांक मलो आ 1125 क्रमांक या ठिकाणी 236 दिनांक 26 सप्टेंबर 2025 हा GR या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. GR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण बघू शकता. या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपरोक्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्रस्तुत परीक्षा 28 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील 524 उपकेंद्रावर या ठिकाणी घेण्यात येणार होती. तथापि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे या ठिकाणी राज्यामध्ये पावसाची भयानक स्थिती चालू आहे. प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी भयानक स्थिती चालू असल्यामुळं या MPSCकडून या ठिकाणी जो तुमची एक्झाम आहे पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता, परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गावांचा तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणत्याही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पत्र क्रमांक मालोआ 1125/236 मालोआ दिनांक 26 सप्टेंबर 2025 नुसार केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा निर्णय या ठिकाणी आयोगाने घेतलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. व्यवस्थित माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा निर्णय या ठिकाणी आयोगाकडून घेण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तुमची MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 आणि कंबाईन ग्रुप बीची 2025ची पूर्व परीक्षा दोन्ही परीक्षा या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेल्या आहे. नवीन तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघूयात त्याबद्दल काय माहिती आहे. सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 या ठिकाणी 28 सप्टेंबरला घेण्यात येणार होती. त्याऐवजी ही 9 नोव्हेंबरला या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर बघा, तुमची जी राज्यसेवाची एक्झाम आहे ही या ठिकाणी 9 नोव्हेंबरला या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्याच्याबद्दलची एक नवीन परिपत्रक MPSCकडून या ठिकाणी प्रसिद्ध केलं जाणार आहे. पुढं जर आपण पाहिलं तर उपरोक्त परीक्षेच्या दिनांकाकरता बदलामुळे 9 नोव्हेंबर 25 रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट ब राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025चा सुधारित दिनांक शुद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी बघा, राज्यसेवेची जी एक्झाम आहे तुमची 9 तारखेला या ठिकाणी होणार आहे. परंतु ग्रुप बी या ठिकाणी कंबाईनचं जर आपण बघितलं तर ह्याची नवीन जी तारीख आहे या ठिकाणी वेगळ्या शुद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल असं या ठिकाणी MPSCकडून सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्वांचं आता पूरस्थितीमुळे सर्वांचं हॉल तिकीट डाउनलोड करणं असेल किंवा ऑनलाईन ज्या पण काही गोष्टी आहेत ते करणं कुठंतरी अवघड चाललं आहे. ट्रान्सपोर्टेशन बंद आहे, जाणं येणं परीक्षेसाठी अवघड होतं आहे. त्यामुळे MPSCनं हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं. आनंदाची बाब आहे. अभ्यासासाठी थोडा टाईम मिळणार आहे तुम्हाला, तर त्या टाईममध्ये अभ्यास करा, टाईमपास न करता. याच्यामध्ये बघा, नवीन अपडेट आल्याच्यानंतर आपण चॅनलवर अपलोड करणारच आहोत. त्याबद्दलची माहिती आपण चॅनलवर या ठिकाणी देणारच आहोत. हा संपूर्ण GR तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मी ॲड केला आहे तुमच्या रेफरन्ससाठी. तुम्ही पाहू शकता, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हा GR मी टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेला आहे ऑलरेडी. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा GR डाउनलोड करून घेऊ शकता.
तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन येणारी व्हिडिओची छोटी-छोटी भरतीविषयक अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.